तर मवियानं उद्या बंद पुकारलेला आहे। मात्र या बंदच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत। कुठल्याही राजकीय पक्षाला बंद पुकारण्याचा अधिकार नाही असं उच्च न्यायालयाने म्हटलंय। सोबतच असा बंद पुकारला गेल्यास कारवाई केली जाईल असं सुद्धा आदेश उच्च न्यायालयाने दिले। कुणी तसा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा असे निर्देश हे उच्च न्यायालयाने दिलेले आहेत। मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भात निर्देश दिले। मवियाचा उद्या बंद आहे। मात्र या बंदच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत। राजकीय पक्षांना बंद करण्याची परवानगी नाही आणि जसा कोणी प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे निर्देश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत। बदलापूर येथील घटनेनंतर या घटनेचा निषेध करण्यासाठी मवियानं शनिवारी 2 वाजेपर्यंत बंद पुकारलेला आहे। मात्र यावर उच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्या सोबत जोडलेत। महेंद्र, उच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत, काय काय म्हटलेलं आहे या आदेशामध्ये? जगदीश, जो उद्या 24 तारखेला उद्या जो बंद पुकारण्यात आला, महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे, त्या संदर्भात आज हायकोर्टात ॲडव्होकेट गुणरत्न यांनी जी याचिका केली होती त्या संदर्भात हायकोर्टाने हा निकाल दिला आहे की हा राजकीय संप आहे जो कोणी पुकारू शकत नाही। जर तो कोण पुकारत असतील तर त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल। आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी आणि महाविकास आघाडीतर्फे हा बंद जो आहे तो राजकीय नाही असं म्हटलंय। पण या बंदात जर कोणाला संवेदना असेल किंवा या बंदाबद्दल बदलापूर प्रकरणाबद्दल जर कोणाला काही हे असेल तर या बंदात सहभागी व्हा। आणि हा बंद सकाळी चालू आहे तो दुपारी 2 वाजेपर्यंतच ठेवायचा आहे। त्यामुळे हा बंद राजकीय नाही। मात्र आता हायकोर्टात जी उच्च न्यायालयात जो न्यायाधीशांनी जो निर्णय दिला आहे त्या संदर्भात आता पुढे जे राजकीय पक्ष मविया असेल त्यांचं काय तुम्ही असे जोडले गेले राहा। तुमच्याकडे पुन्हा एकदा येतो। आपल्या सोबत सुषमा हंदारे जोडलेले आहेत। सुषमाताई, उद्या मवियाचा बंद आहे, 2 वाजेपर्यंत हा बंद होता। मात्र उच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत असा बंद कुठलाही राजकीय पक्ष पुकारू शकत नाही आणि जर पुकारला तर कारवाई होणार आहे। तरी सुद्धा तुम्ही मविया बंदवर ठाम असणार आहे का? मला ही सगळी माहिती आपल्या माध्यमातून मिळते। मी अजून नीट कोर्टाची ऑर्डर काय आहे ती बघितलेली नाहीये। कोर्टाची ऑर्डर कुठल्या ग्राउंड्सवर आणि कोणत्या आर्ग्युमेंटवर हे सगळं झालेलं आहे हे मी अजून नीट वाचूनही बघितलेलं नाही। कोर्टाने असं म्हटलेलं आहे की राजकीय पक्षांना असा बंद पुकारण्याचा अधिकार नाहीये। कायदा सुव्यवस्थेच्या राजकीय पक्षांना तो अधिकार नाही। म्हणजे कदाचित राजकीय पक्षांचे झेंडे नसतील वापरायचे, राजकीय पक्षाचा बॅनर नसेल, पण पालक म्हणून तर उद्या लोक उत्स्फूर्तपणे बंद करूच शकतील ना। हो, त्यामुळे मला ती सगळी ऑर्डर नीट बघायला लागेल, ते समजून घ्यावं लागेल आणि त्यानंतर मी 5 वाजेपर्यंत अधिकृतपणे मी माझ्या ऑफिशियल ट्विटर हँडलवर जे म्हणणं आहे ते म्हणेल। जी, मात्र जर बंद पुकारायला बंदीच घातली जर उच्च न्यायालयाने तरी सुद्धा बंदवर मविया ठाम असणार आहे का? एक लक्षात घ्या, लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे। आपला राग, आपला संताप व्यक्त करण्याचा अधिकार आहे आणि तो राग आणि संताप व्यक्त करताना तो सनदशीर संसदीय मार्गाने व्यक्त करण्याचा अधिकार आहे। एकीकडे भाजपा ही तीच भाजपा आहे ज्या भाजपाने गुणरत्न सदावर्ते सारखे लोक पोचले, ज्या गुणरत्न सदावर्तेची अक्षरशः माननीय न्यायालयाने सनद रद्द केली आणि ज्या माणसाने आदरणीय पवार साहेबांच्या घरात माणसं घुसवण्यापर्यंत बेकायदेशीर कामं केली। तर अशा सगळ्या बेकायदेशीर लोकांकडून कायद्याचा पाठ आम्ही शिकायची गरज नाही। आम्ही वारंवार म्हटलंय की आम्हाला कायदा नक्की शिकवावा, पण आम्हाला कायदा हा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवावा। आम्हाला कायदा अमित शहा यांच्यासारख्या तडीपार लोकांनी आणि त्यांच्या भक्तुल्यांनी शिकवायची गरज नाही। ठीक आहे जी। मात्र सुषमाताई, महायुतीकडून सुद्धा या बंदवरती टीका होतीये। पश्चिम बंगालमध्ये घटना घडली त्यावरती मविया का बोलत नाहीये किंवा या अगोदर सुद्धा अशा घटना घडल्या आहे ना। लक्षात घ्या, महायुती देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, ही सगळी जी लोक आहेत त्यांना आंदोलन हाताळता येत नाहीत, त्यांना आंदोलन चिरडता येतात।
त्यांना आंदोलन हाताळता आलं असतं तर बदलापूरची परिस्थिती ती झाली नसती. बरं 12 तारखेच्या घटनेला 16 तारखेपर्यंत FIR नोंदवून घ्यायला वेळ लागतो. हो त्यामुळे लोक अगतिक होतात. कालही UPSC MPSCच्या प्रश्नावरती MPSCचा प्रश्न हो राज्य सेवा आयोग झोपेत असल्यासारख्या जाहिराती काढतं, त्यावेळेला लोक अगतिक होतात. त्यामुळे सरकारला आंदोलनं हाताळता येत नाहीत, सरकारला प्रश्न कळत नाहीत. त्यामुळे महायुती काय म्हणतंय याच्याकडे आम्ही लक्ष द्यायची गरज नाही. जी सुषमाताई, शेवटचा प्रश्न, काही झालं तरी बंदवर तुम्ही ठाम असणार आहात का? मविया ठाम असणार आहे का? मी आपल्याला त्यावर स्पष्टपणे सांगितलं की पहिल्यांदा मला कोर्टाची ऑर्डर काय आहे ती वाचू द्या. मी कोर्टाची ऑर्डर वाचून घेईन आणि अधिकृतपणे माझं म्हणणं काय आहे ते माझ्या ट्विटर हँडलवर मी 5 वाजेपर्यंत टाकेन. जी धन्यवाद सुषमाताई दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. तर मवियानं उद्या बंद पुकारलेला आहे, मात्र या बंद संदर्भात उच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत. राजकीय पक्षांना असा बंद पुकारण्याचा अधिकार नाही आणि जर तसा कोणी प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं उच्च न्यायालयानं म्हटलंय. आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडलेले आहेत. महेंद्र, कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून उच्च न्यायालयानं हे निर्देश दिलेले आहेत. या निर्देशामध्ये नेमकं काय काय म्हटलंय? जगदीश, उद्याचा जो संप आहे तो संप बदलापूर प्रकरण जो झाला आहे त्या मुली चिमुरडीवर जो अत्याचार झाला होता त्या संदर्भात आहे. आणि मविया यांनी 2 दिवसापूर्वी हॉटेल ट्रायडंट येथे एक बैठक घेतली होती. त्या बैठकीत 24 तारखेला संप बंद करणार आहोत आणि हा बंद राजकीय नसणार आहे. पण हायकोर्टात गुणरत्न सदावर्ते यांनी जी याचिका दाखल केली होती आणि ती याचिका आज त्याचा आता निकाल आला. त्या निकालात असं म्हटलं गेलं आहे की जर कोणता राजकीय पक्ष जर हा बंद पुकारत असेल तर तो कायदेशीर नाही आहे आणि त्यांना बंद पुकारण्याचा अधिकार नाही आहे. त्यामुळे जे बंद पुकारतील, जो राजकीय बंद पुकारतील त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल. जगदीश जी, मात्र महेंद्र, जर या उद्याच्या बंदमध्ये मवियानं कुठलेही झेंडे वापरले नाहीत किंवा कुठल्याही घोषणा दिल्या नाहीत तर त्यासाठी हा बंद त्यावर कारवाई होणार नाही का, असे काही निर्देश या उच्च न्यायालयाच्या आदेशामध्ये आहेत का? जर या बंदामध्ये उद्या जर कुठे पक्षाचे झेंडे वगैरे दिसले तर त्याच्यावर कडक कारवाई होणारच आहे. अर्थातच हा बंद राजकीय पक्षांनी पुकारू नये किंवा पुकारला तर त्यांच्यावर कडक कारवाई होईल असंही या कोर्टाच्या निकालात म्हटण्यात आलं आहे. त्यामुळे जर का उद्या कुठल्या राजकीय पक्षांनी जर झेंडे वापरले किंवा कुठे काही त्यांचं नाव पक्षाचं वापरलं तर या संदर्भात त्यांच्यावर पोलिसांकडून कायदेशीर कारवाई होईल. जी, मात्र या निर्देशानंतर आता मवियाकडून काही भूमिका स्पष्ट होऊ लागलेली आहे का? काही नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्यात का? महेंद्रजी, पुन्हा तुमच्याकडे येतो. तुम्ही असेच जोडले गेले राहा. आपल्यासोबत काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण जे जोडलेले आहेत. पृथ्वीराजजी, जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. उद्या मवियाचा बंद आहे, मात्र उच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत जर हा बंद पुकारला गेला, कारण राजकीय पक्षांना बंद पुकारण्याचा अधिकार नाही असं निर्देशामध्ये म्हटलंय आणि बंद पुकारला गेला तर कारवाई होणार आहे, तरी सुद्धा मविया बंदवर ठाम असणार आहे का? असं आहे की हायकोर्टाची काय ऑर्डर आहे त्याचा आम्ही अभ्यास करू. हायकोर्टाचं काही त्यात अटी असतील किंवा काय असेल तर ते पाहू मी. पण आम्हाला राज्य घटनेच्या 19व्या परिच्छेदानुसार फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आणि राईट टू पीसफुल असेंब्ली हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. उद्या आमचा उद्देश काय आहे की ते बदलापूरचं प्रकरण जे दडपून टाकायचा प्रयत्न सरकारकडून झाला, आता नाही होणार. नागरिकांच्या मध्ये प्रचंड उद्विग्नता आहे. अशा अनेक घटना घडत आहेत. पण जर संस्था चालक कुठले तरी राजकीय कनेक्टेड असतील तर त्या घटना दडपायचा प्रयत्न शासनातर्फे पोलिसांचा दबाव टाकून होतोय आणि त्या विरोधात आम्हाला जनतेचा आवाज उठवायचा आहे. उद्याच्या बंदमध्ये फक्त राजकीय कार्यकर्ते नाही तर सामान्य नागरिक देखील सहभागी होणार आहेत. पण प्रत्येकाला आपली मुलगी त्या ठिकाणी, त्या पीडित मुलीच्या ठिकाणी दिसते. त्यामुळं आमचा उद्देश कुठल्याही प्रकारे हिंसाचार करणं, रस्ता रोको करणं, नागरिकांना त्रास देणं, तोडफोड करणं असा काही उद्देश नाहीये. आम्ही फक्त अत्यंत शांततामय मार्गाने आम्ही घोषणा देऊ किंवा आम्ही प्लॅकार्ड्स असतील ते फलक, घोषणा फलक आम्ही रस्त्यावर मांडून आम्ही तिथं पीसफुल असेंब्ली करणार आहोत. कोर्टाला काय करायचं, कधी प्रशासनाला काय करायचं, खरे आम्हाला काय करायचं आमचे नेते सगळे बसून ठरवतील आणि उद्या शांततामय मार्गाने आम्ही आमचा आवाज
लोकांच्या पर्यंत पोहोचवणार आहे. आम्ही पीडितांच्या मागे उभं राहणार आहे. जी, मात्र पृथ्वीराजजी, या उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर आता बंदमध्ये काही बदल केला जाणार आहे का? नाही, मग आता मी आपल्याला सांगितलं की हायकोर्टाची ऑर्डर आम्ही अभ्यास करू. त्यामध्ये त्यांनी काही जर रिस्ट्रिक्शन घातले असेल तर ते व्यावहारिक असेल तर त्याचंही पालन करू. परंतु काय करायचंय, निर्णय काय घ्यायचा ते सगळे मविवाचे नेते बसून ठरवतील. परंतु आता ताबडतोब सत्वदर्शनी मी आता सांगू इच्छितो की हा आमचा मूलभूत हक्काचा हनन होत आहे. जी, धन्यवाद पृथ्वीराजजी दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. तर मवियाचा उद्या बंद आहे 2 वाजेपर्यंत. मवियाकडून महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे आणि त्यावर उच्च न्यायालयानं निर्देश घातलेले आहेत. पुन्हा एकदा जाऊया, आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्या सोबत जोडलेले आहेत. महेंद्र, हे जे निर्देश दिलेले आहेत या निर्देशामध्ये काही अटी शर्ती उच्च न्यायालयानं घातलेल्या आहेत का? अद्याप या संदर्भात आपल्याला सविस्तर थोड्याच वेळात समजेल, कारण गुणरत्न सदावर्ते हे आता हायकोर्टात आहेत आणि काही थोड्या वेळात जर येऊन ते प्रतिक्रिया देतील त्या संदर्भात त्याला बाकीची सविस्तर माहिती मिळेल. मात्र उद्या जो बंद आहे त्या बंदबद्दल जर कुठल्या पक्षाचा झेंडा किंवा काही नावाचा निशाणी वगैरे जर काही दिसली तर त्याविरोधात पोलीस प्रशासन याविरोधात कशी कारवाई करणं हेही पाहावं लागेल. आणि काही वेळात आता राजकीय प्रतिक्रियाही यायला सुरुवात होती, त्यामुळे उद्या बंद कसा होईल किंवा त्या संदर्भात काय रणनीती असेल मवियाची ते पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. जगदीश, धन्यवाद महेंद्र दिलेल्या माहितीबद्दल. तर मवियानं बदलापूरच्या घटनेनंतर शनिवारी दुपारी 2 वाजेपर्यंत बंद पुकारलेला आहे. महाराष्ट्र बंद आहे, मात्र यावर उच्च न्यायालयानं निर्देश दिलेले आहेत.